साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। तर काही लोक खुश होऊ शकतात, मात्र ज्या मातीशी, ज्या मातीतल्या माणसांशी आपलं नातं आहे, ज्यांच्याशी इमान राखलं पाहिजे, ती पत्रळीता केली पाहिजे, ते होऊ शकत नाही। मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही त्या मातीतल्या माणसांबरोबर सतत वावरणारे, आणि त्यामुळेच माझ्या दृष्टीनं माझ्यासारख्या संपादकापेक्षाही खऱ्या अर्थानं खरी पत्रळीता करणार आहेत, कारण जीवाचं मोल कुठं नसतं। मला जीवाचा धोका नसतो हो। संपादकाला कोणी एक दगड जरी फेकून मारला ना तरी त्याची हेडलाईन होते, अर्धा तास बातमी चालते। तुमच्यासारख्यांसाठी मात्र एखादा स्क्रोलही चालत नसतो। अपवाद पुढारी न्यूज सारख्या चॅनलच्या जिथं एका मोठ्या उद्योग समूहाच्या GMनं VPनं माफ करा, आमच्या एका रिपोर्टरला जेव्हा उडवलं गाडीनं, त्याच्या फार काही लागलं नव्हतं, मात्र संदीपजी अर्धा तास शो केला। मी भल्यांचे फोन आले, अगदी परदेशात गेलेल्या राजकीय नेत्यांनी सुद्धा फोन केला, जाऊ द्या तसं नव्हतं वगैरे वगैरे। घडतं असं, पत्रकारांनी फोन केला, आपल्याला लाज वाटते काही वेळा, अशा वेळी माफ करा, म्हणजे इथंही कोणी असेल तर माफ करा मला। मात्र फोन केले की थांबवा ना ती बातमी, तो नुकसान भरपाई द्यायला तयार आहे। हो, तो जीवानीशी गेलेला असता तर माझा तरुण सहकारी धनंजय, हे केलं पाहिजे आपण, किंवा स्क्रोलमध्ये नाही तर स्टिंजर सुद्धा हेडलाईनमध्ये दिसला पाहिजे। आणि त्यासाठी आपण सुद्धा थोडं जर कुठं काही चुकत असेल तर भान बाळगलं पाहिजे, एवढंच मी सांगतो। रजा घेतो, थोडंसं लांबलं माझं, खरं तर टीव्हीतल्या माणसाने एवढं बोलायचं नसतं, वेळेची मर्यादा पाळायची असते। पण तुम्ही सर्व आपली माणसात आपल्या माणसांबद्दल आपुलकीनं परखड बोलत नाही, तर सध्याच्या काळात, आणि हा 2014 पासून विक्रमची काळ नाही सुरू झाला आहे, 2014च्या आधी सुद्धा थोडं वेगळ्या पद्धतीनं, आता जरा जास्त झालं आहे। पूर्वी असं होतं की आयदर यू आर विथ मी ऑर अगेन्स्ट मी, आता अशोकजी असं झालेलं आहे, आयदर यू आर विथ मी ऑर यू आर नॉट इन एक्झिस्टन्स, अस्तित्वच नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे परखडपणे बोलण्यापेक्षा पत्रकार काय, संपादक काय, आपली खुर्ची जाऊ नये या भीतीनं बोलत असतात। त्यामुळे संदीपजी ज्या मुद्द्यावरून सुरू केलं, मग भीती कसली बाळगायची, आणि कशाला तुम्ही एवढ्या मोठ्या पत्रकारांचा जो इथे सागर लोटलाय त्यांच्यासमोर तुम्ही नको ते महत्त्व देताय। काही वेळा दुर्लक्ष करणं चांगलं असतं। मला ठाऊक आहे, माझ्याबद्दल सुद्धा प्रेमाचं जे भरतं आलेलं आहे, त्याचं कारण एवढंच आहे की तुमच्या कार्यक्रमाचं मी निमंत्रण स्वीकारलं, आणि काहींना ते वावगं वाटलं असेल, काहींना ते खुपलं असेल, पण माझा तो स्वभाव आहे, एकदा शब्द दिला की दिला, नंतर कुठं काही वादळ आलं, वावटं उठली म्हणून कुठंतरी दडून बसायचं, तसं करणाऱ्यांपैकी मी नाही आहे। जो शब्द दिला तो दिला, आलो तर आलोय। माझ्या पत्रकारांनी मला बोलवलंय तर तिथं मी जाणारच। तसंही AC स्टुडिओपेक्षा मी मातीत आणि मातीतल्या माणसांमध्ये रमणारा पत्रकार आहे। संपादक वगैरे तर येतं जातो, त्यात काय आहे, अफवा पसरवणार पसरवू द्या, तुम्ही खूप मोठे होणार आहात। पत्रकारांसाठी करा, पत्रकारितेचा भेदभाव संपवण्यासाठी काही मदत लागली, काही सहकार्य खारीचा वाटा असेल तर अवश्य सांगा, मी तुमच्या सोबत असेल। धन्यवाद। Press the bell icon on the YouTube and never miss another update.